गुड इव्हनिंग अर्चना मॅम, कशा आहात तुम्ही? मस्त एकदम. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग. एकदम सो छान. मला तुमच्याकडून थोडा फीडबॅक हवा होता. आणि बोला ना. feedback तुम्ही ऑलरेडी आज मला वाटतं 6 महिन्यापेक्षा जास्त झालं तुम्ही डाएट प्लॅन फॉलो करत आहात. सो ओव्हरऑल ह्या हम्म. डाएट प्लॅन मध्ये तुम्हाला काय काय अनुभव आले त्याबद्दल मला जाणून घ्यायचंय. पण ते सुरू करण्याआधी थोडंसं तुमच्याबद्दल सांगा मॅडम. कारण आता फक्त मला इथं स्क्रीनवर फक्त अर्चना एवढं नावच दिसतंय, बट तुमचं नाव काय आणि तुम्ही काय करतात, कुठे राहता, ह्या गोष्टी थोडं सांगा. नक्कीच. नक्कीच सर. नमस्कार. मी अर्चना संतोष म्हाळसकर. मी वडगाव नगरपंचायतची नगरसेविका आहे. आता कार्य करीत आहे त्या पदावरती. माजी उपनगराध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे. विरोधी पक्षनेता म्हणून काम करत आहे. आणि तसेच समाजामध्ये पण मी एक चांगल्या पद्धतीचं काम करत आहे. ग्रेट. आणि एक फायनान्शियल ऍडवायझर म्हणून मी पण एका पद्धतीने त्यावर पण आता काम चालू केलेलं आहे. मल्टिपल रेस्पॉन्सिबिलिटीज, ग्रेट. हम्म. येस. सो म्हणजे याचा अर्थ तुमच्यावर एवढी मोठी जबाबदारी आहे. सो तुम्हाला ह्याच्यामध्ये हो. तुमचं स्वास्थ्य उत्तम राखणं, कारण एवढ्या लोकांसमोर तुम्हाला हम्म. रोज जावं लागतं आणि वेगवेगळे रोल्स हे हम्म. करावे लागतात. सो फिटनेस हे हम्म. मोठं चॅलेंज असेल तुमच्यासाठी. सो तुम्हाला हो. हिलिंग ह्युमन बद्दल कुठून समजलं, म्हणजे कशी माहिती मिळाली तुम्हाला? हिलिंग विमान बद्दल मला माझी मोठी भगिनी, आमची इंद्रायणी डायरेक्टरच्या हे स्मिताताई शेळके हम्म, यांच्याकडं मला माहिती मिळाली. अं, तिच्याकडं मी सहज आम्ही एका कार्यक्रमात भेटलो. तेव्हा तिच्याकडे मी पाहिलं तर मी म्हणले खूप चांगल्या पद्धतीचं हे झालेलं आहे. बदल जाणवला मला तिथंच. आणि ट्रान्सफॉर्मेशन. त्या क्षणी मी तिला विचारलं तर तर त्या क्षणी तिने मला तुमचं हे सुचवलं. आणि मी दुसऱ्या जागा तिसऱ्या दिवशीच आपल्या शीतल मॅम आहेत हिलिंग मुवमेंटच्या, त्यांना मी कॉल केला तर त्यांनी व्यवस्थित माहिती दिली आणि त्यानंतर मी लगेच जॉईनिंग केलं. ग्रेट, ग्रेट. ओके. सो तुम्हाला काही हेल्थ मध्ये चॅलेंजेस होते का, म्हणजे जॉईन करण्याआधी? हो सर. असे चॅलेंजेस होते की एक वर्षभरापूर्वी माझं हिमोग्लोबिन ची हे 6 वर गेलं होतं पॉईंटने. हो. त्यानंतर मी 3 दिवसाचं एक डॉक्टरांकडे कोर्स पण केला होता. हम्म, पण त्यानंतर पण खूप असा अशक्तपणा जाणवत होता. आणि त्याची हिमोग्लोबिनची जी हे पाहिजे आपल्या शरीरामध्ये एक 12-12.5च्या पुढे ती काय हम्म. होत नव्हती. बर. 9, 9:30 पर्यंत जात होते. त्यानंतर तुमचं सेशन हे मी जॉईन केलं. स्पेशल स्वतःसाठी जे मी होते तुमच्याकडे जे पर्याय त्यापैकी मी स्वतःसाठी स्पेशल जो तुमचा कोर्स आहे तो घेतला मी तुमच्याकडनं. ओके. आणि त्यामध्ये मग मला मॅडमनी तुम्ही जे गायडन्स केलं त्या पद्धतीने झालं. कोर्स चालू झाला माझा. ओके. आणि मग ओके. त्या पद्धतीने मी त्याच्यावरती काम करायला लागले आणि नंतर मग असं जाणवलं की थोड्या दिवसात मग मी माझं आणि त्यामध्ये मेन म्हणजे माझं नॉनव्हेज पूर्ण बंद झालं केलं होतं मी. काही कारणांमुळे मी बंद केलेलं होतं नॉनव्हेज. त्यामुळे पण मला खूप वीकपणा वगैरे जाणवत असेल कदाचित. पण मी त्यानंतर जे तुमचे जे मॅडम आठवड्याच्या दर आठवड्याचे देत होते माझ्यासाठी ते मी फॉलो करायला सुरुवात केली. नंतर त्यातून माझं हिमोग्लोबिन चांगलं वाढलं. म्हणजे जवळजवळ 11.5 ते 12 पर्यंत माझं हिमोग्लोबिन गेलं. क्या बात म्हणजे है. हा मला चांगला मोठा फरक जाणवला तुमच्या ह्याच्यातनं जॉईन केल्यानंतर. हम्म. आणि दुसरी अशी गोष्ट की गेली 38-39 वर्षात जेवढं मी लक्ष दिलं नाही स्वतःवरती खाण्याच्या बाबतीत ओके. किंवा वेळा किंवा हे हे गरज आपल्याला ह्याच्यातनं एवढं प्रोटीन मिळतं हे सगळं मिळतं ते आपण वेळोवेळी खाल्लं पाहिजे. आता त्याची खूप चांगली सवय झाली की 2 घास सुद्धा जास्त जात नाही आणि 2 घास पण कमी होत नाही आणि वेळेच्या पलीकडे जाऊन माझं जेवण पण मी करत नाही आता. म्हणजे ही एक खूप चांगली सवय मला 6 महिन्यात लागली. हो. अजून अशी कुठली सवय तुम्हाला लागली, सोडली, असं काही घडलं का तुमच्या बाबतीत? हेल्दी हॅबिट कुठली हो. वाढवली? हा. दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी की चहा हम्म. आणि मी आणि चहा बर. हे समीकरण खूप जवळचं होतं. आता ह्या फील्डवरती काम करताना सर कसं चहा हा सारखा चालूच असायचा. हम्म. आणि मला पण चहा पहिल्यापासून खूप आवडतो. पण आता तुमचा क्लास जॉईन केल्यानंतर मला चहा आणि चहाचे जे दुष्परिणाम होते ते मी पाहिले. आणि आता अक्षरशः मी म्हणजे चहा तर घेतच नाहीये.
कॉफी पण नाही. कोणी जर मला खूपच आग्रह केला तर मी घेतलं तर थोडं दूध घेते, पण चहा माझ्या आयुष्यातून पार निघून गेला. आणि आता मला असं होतं, खूपच आग्रह झाला कोणी केलाच की घ्या थोडा तरी चहा, घ्या घ्या. तो घेतला ना सर, अक्षरशः मला पूर्ण दिवसभर असं एवढा त्रास होतो, एवढा त्रास होतो हम्म. की आता तो चहा असं मला एकदम ह्याच्यासारखा होतो, शरीरातून बाहेर फेकल्यागत होतं आता. म्हणजे ज्याची सवय मला आता होती, ते माझ्या समोर आलं की ते शरीरातून बरोबर आपोआप आपल्या शरीराला, माझ्या शरीराला एवढी सवय चांगली झाली की जे अनावश्यक पदार्थ किंवा ज्या सवयी होत्या ते मी घेत होते, ते हम्म. मला आता अजिबात शरीर माझं स्वीकारतच नाही. म्हणजे चहा मला अजिबात घेऊनच देत नाही माझं शरीर. अरे वा. म्हणजे हा एक खूप मोठा माझ्यामधला बदल झाला माझ्यामध्ये. म्हणजे मी तो ऍक्सेप्ट करते की खरंच ह्या डाएटमुळे मला तो एक माझ्या शरीरावर खूप चांगलं हे झालं सर. आणि ग्रेट. चहाचे दुष्परिणाम, चहाचं जे तुम्ही आम्हाला सेशन मध्ये सांगायचे, त्याच्यामुळं पण नाही, पण का काय माहिती, जे तुम्ही सांगता ना की शरीर शरीर बाहेर फेकतं आपलं हम्म. अनावश्यक गोष्टी, त्या पद्धतीने चहाचं माझ्या बाबतीत झालं की मला चहा जमतच नाही आता अजिबात. नाहीतर मी माझ्यासारखा चहा सकाळ, दुपार, संध्याकाळ, दिवसातून 5-5, 6-6, 7-7 वेळा मी चहा प्यायचे. आणि हो. त्यावरती म्हणलं तर मी राहत होते. पण आता नाही, आता मला चहा जमतच नाही. म्हणजे अक्षरशः मी पित पण नाही. तुमचं आपलं ग्रीन टी जे सांगितलं ते पण मी, वाटलं मला खूप असं तर हे करते, नाही तर ते पण नाही. असं नाही का की काय काय सांगतात ग्रीन टीज घ्या, हम्म. लोकांना वाटतं ग्रीन टी घेतल्याने शरीरातले आपलं वजन कमी होतं, हे होतं, पण तसं काही नाही. तुमच्या सेशन मध्ये मेन म्हणजे ते ग्रीन टी तुम्ही तुमच्या मूडनुसार, तुमच्यानुसार घ्या, की तुम्ही ते पण आग्रह करीत नाही की त्या ग्रीन टी मुळे तुमचं कुठंतरी सांगताय की ग्रीन टी पिल्याने हे होतंय ते होतंय. हम्म. काही नाही. मी ग्रीन टी सुद्धा घेतलं तर इलायची पावडर असेल, सुंठ पावडर असेल, जे सांगितले, हळदीचं दूध असेल, हम्म. तेच मी घेते. बाकी मी म्हणजे बाकी नॅचरल गोष्टीवर जास्त चहा, भर देताय कॉफी तुम्ही. गुड गुड गुड. येस. मला हो, एक विचारायचं नॅचरल तुम्हाला. गोष्टींवरती हा. चांगलं मी सही केलेलं आहे. ग्रेट ग्रेट. मला एक विचारायचं तुम्हाला. ह्या एवढ्या चांगल्या सवयी लावल्या ना हा की तुमचे, हा, बोला ना. हा मला एक तुमचे जे विचारायचं. चहाच्या ऐवजी मी तुमचे ज्यूस घेतले, ओके, ज्यूस म्हणजे घ्यायला तुम्ही सुरुवात ज्युसेस केली. घेताय. ओके. चहाच्या जागी मी ज्यूस घ्यायला सुरुवात केली. आपले एबीसीचं ज्यूस असेल, बीटरूटचा असेल, पालक, ऍपल, आपलं डाळिंब. हम्म. त्याच्यामुळं मला एवढं त्यातून आता 1-2 वेळा तरी मी ते घेते. हो. डाळिंब, आपलं बीट आणि हे ऍपल. ह्याच्यामुळं काय झालं, जे चेहऱ्यावरती माझ्या स्किनसाठी पण मला त्याचा खूप उपयोग झाला. म्हणजे स्किनचा जो फ्रेशनेस पण आहे तो मला जाणवायला लागला त्याच्यातून. म्हणजे स्किनसाठी जे तुम्ही स्पेशल ज्यूस वगैरे डाएट मधून देताना केसांसाठी, हम्म. स्किनसाठी, ते पण खूप चांगल्या प्रतिमेत, म्हणजे त्यांनी पण रिझल्ट आहेत. ते पण मला, तो पण एक महत्वाचा मुद्दा इथे सांगूशी वाटतो की त्यांनी पण खूप चांगला रिझल्ट आला मला. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे ओव्हरऑल म्हणजे संपूर्ण शरीरावर काम करतंय आपलं डाएट. मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या ह्या, हम्म, ज्या आपण डाएट मध्ये देतो, हम्म. त्या रेसिपीज बद्दल काय म्हणणं आहे तुमचं? हा, हा, हा. त्या रेसिपी पण सर अशा आहेत ना की आतापर्यंत माझ्या किचन मध्ये सर्व गोष्टी होत्या. हम्म. आता साधे पोहे बघा तुम्ही, आपण पोहे सगळीकडे महाराष्ट्रात सगळीकडे पोहे एकसारखेच बनवतात. बरोबर. पण पोह्याबरोबर तुम्ही दही घ्यायला सांगितलं, त्या दह्यामुळे किती हे वाढतं तुमचं, ते सांगितलं. म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टी की ज्या नकळत डोळ्यासमोरच आहेत माझ्या, हम्म. पण त्या कधी आता आपले किंवा मेथ्या भिजवायच्या, अजून बाकीचं बडीशेपचं पाणी असेल, म्हणजे छोटे छोटे. आताच सीझन गेला आपल्या ओल्या हळदीचा, त्याचं तुम्ही आम्हाला हे सांगितलं. त्या त्या सीझन मध्ये त्या गोष्टी किती शरीरावरती काम करतात, हे खूप चांगल्या पद्धतीने तुमच्या ह्याच्यामध्ये रेसिपीमध्ये, म्हणजे तुमच्या रेसिपींची सुरुवातच त्याच्यापासून होते. आणि दिवसभरामध्ये तुम्हाला, म्हणजे माझं असं होतं की भाकरी आणि ते खाल्लं तरच आपण पूर्ण जेवतोय, हा हम्म. माझा गैरसमज होता. पण आता त्याच्यातनं असं मस्त, म्हणजे इतक्या छान छान आहे की आता मूग शिला असेल किंवा दुसरं पनीरचे हे असतील, म्हणजे असे ज्या गोष्टी आहेत,
आता माझं नॉनव्हेजच्यात पण तुमच्या भरपूर रेसिपी आहेत. पण मी नॉनव्हेज बंद केल्यामुळे मी नॉनव्हेज खात नाही. पण ह्याच्यामध्येच इतक्या छान छान रेसिपी तुम्ही दिल्यात ना, हम्म, हम्म. की त्याचा खायचा पण कंटाळा येत नाही, बनवायचा पण येत नाही. आणि तेवढं खाल्लं की बरोबर म्हणजे भूक पण माझी बरोबर, मी सुरुवातीला मॅडमला सारखी बोलायची, मॅडम 20-21 दिवसानंतर ना बरोबर शरीराला ती सवय झाली. आता पण हम्म. 7:30-8 नंतर म्हणजे वाटलं मला तर मी थोडस खाते, नाही तर नाही खाल्लं तरी काही त्याचं असं होत नाही की आपल्याला आता उपाशी झोपतो आपण किंवा काय होतं. म्हणजे इतकं चांगल्या पद्धतीच्या रेसिपीज पण खूप चांगल्या आहेत. आणि त्याच्यावरती सर तुमचे शीतल मॅडम खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. म्हणजे एक विशिष्ट प्रकारचे. आणि मेन म्हणजे सर जे तुमच्या किचन मध्ये आहे, जे मार्केटमध्ये तुम्हाला भाजीपाला तुम्ही आणताय, तुम्ही तेच सांगताय. तुम्ही कोणते पावडर, कोणत्या कंपनीची जाहिरात करत नाही की ही पावडर घ्या, ते प्रोटीन पावडर घ्या, किंवा ही गोळी घ्या, ती गोळी घ्या, त्याने वजन वजन कमीच करत नाही तुम्ही. तुम्ही फक्त फॅट, शरीरावरती फॅट तो कमी करता तुम्ही. आता आपण बाकीचं बघतो तर फक्त वजन कमी करण्याच्या मागे लोक लोक लागतात, आणि त्याच्यातनं आपण पाहतोय की किती चुकीच्या पद्धतीने मार्गदर्शन झालं की किती शरीराला त्याचा त्रास होतो. तुम्ही ते करत नाही. तुम्ही काय करता फक्त की तुमचा फॅट लॉस किती होते, किती इंच इंच करून दाख देताय. आणि तुम्ही ते हम्म. एक मला खूप चांगलं आवडलं. Yes. कारण की मी पहिल्यापासून आतापर्यंत कोणतेही प्रोटीन पावडर किंवा काही कशावरतीच मी म्हणजे मी वापरल्याच नाही माझ्या शरीराला. जे आहे ते नॅचरल पद्धतीने. आणि मी निरोगी, माझं म्हणजे मला कसलंही हे नाहीये, कोणताही त्रास पण नव्हता. पण मला अजून या 6 महिन्यामध्ये माझ्या शरीरामध्ये जे इतके चांगले बदल झाले ना, ते मला खूप मी 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 माझे हे करून अनुभवले ते बदल. ग्रेट, ग्रेट. म्हणजे जसं तुम्ही म्हटलं की इंच लॉस होतो, तर मला जाणून घ्यायला आवडेल तुमचा टोटल इंच लॉस किती झालाय? माझा बघा सर, एक 3.5-4 पर्यंत इंच लॉस झाला माझा क्या बात आहे. म्हणजे शरीरात. 3.5-4 ही हा. चरबी कमी झाली. आणि आम्ही जसं हो. की वजनावर इतकं फोकस करतच नाही, बट ही हो. इन्फ्लुअन्स झाल्यामुळे आज तुम्हाला एनर्जी लेवल्स मध्ये काय बदल झाला? एक तर तुम्ही सांगितलं ए- हेमोग्लोबिन वाढलं, जे की मेन पॅरामीटर हो. आहे बॉडीचं. तिथूनच माणसाच्या बऱ्याचशा गोष्टी कळतात. बट तरी एनर्जी लेवल मध्ये काय बदल जाणवला? एनर्जी लेवल म्हणजे सर आता काम करत असताना कधी कधी दिवसभर बाहेर थांबायला लागतं, कधी कधी कुठं जायला लागतं. त्याच्यामध्ये काय व्हायचं की संध्याकाळी घरी वगैरे आलं की खूप असं कंटाळा आल्यासारखं व्हायचं, असं का हे दम थकल्यासारखं व्हायचं. पण आता एनर्जी लेवल बघितली तर खूप चांगल्या पद्धतीने मी माझी एनर्जीची लेवल वाढलेली. आणि आता जो कंटाळा येत होता किंवा काम करायचा हे होत होतं ते सगळं बंद झाले माझं. हा एक चांगला हे झालं. आणि मेन म्हणजे जे पोटातून आपण घेतो जेवण, त्याच्यावरती संपूर्ण शरीराची आपल्या ह्याची मानसिक जडणघडण घड असते. हे पण तुमच्या क्लासला जॉईन केल्यानंतर ना मला ते पण चांगलं जाणवलं. की थँक्यू. आपण फक्त वाटतं आपल्याला की बाकीच्या गोष्टींकडे नाही, पण पहिलं तुम्ही स्वतःच्या शरीराची काळजी जर घेतली तर सगळ्या गोष्टी आपोआप मिळतात आपल्याला. बरोबर. गुड, गुड. मला फक्त एक तुम्हाला विचारायचं आहे. तुम्ही खूप छान फीडबॅक दिला, थँक्यू. आणि त्या फीडबॅकमुळे मला वाटतं तुम्ही आमच्याकडे खूप सारे लोकांना रेफर पण केलेले आहे ऑलरेडी तुमच्या माध्यमातून. हो. हो. भरपूर लोकांना. हो माझ्याकडनं. कारण की मी आता पण म्हणजे कोणाचं काही असेल, कारण की तुमचं काम काय सर, तुम्ही आजारी पडल्यावर किंवा काहीतरी आजार झाल्यानंतर हे करत नाही तुम्ही. चांगल्या माणसांना पण चांगलं आहाराचं हे देताय, आणि ज्यांना त्रास आहे त्यांना पण चांगल्या पद्धतीने कव्हर करताय. म्हणजे तुम्ही चांगल्या पद्धतीचं काम करताय की प्रत्येकाने शरीराची काळजी कशी घेतली पाहिजे. आणि काही एवढं काय मोठं असं वेगळ्या पद्धतीचं तुमचं हे नाही, खूप छान पद्धतीचं काम करताना तुम्ही अभ्यासपूर्ण तुमचं जे ज्ञान आहे त्याच्यातनंच तुम्ही मार्गदर्शन केलं. त्याच्यामुळे माझ्याकडं मी जवळजवळ 6-7 जणांना सुचवलं असेल तुमचं. हो, सहा आणि सात त्यांना जण. पण त्याचे सुचवलं जास्त असेल हो. मे बी. पण आमच्याकडे मला वाटतं 6-7 हा. जणांनी तुमच्यामुळे सुरुवात केलेली डाएटला. हो. हो. ग्रेट, हो. ग्रेट, ग्रेट. थँक्यू तुमच्या चांगलं झालं ते पण. याच्यासाठी. फक्त मला तुमची एक शेवटची परमिशन हवी आहे. तुम्ही खूप छान हा फीडबॅक बोल. दिलेले. सो हा फीडबॅक जर लोकांनी तुमचं, कारण तुम्ही एवढी बिझी पर्सनॅलिटी असताना, आणि जसं तुम्ही एज पण मेन्शन केलं, नॉर्मली एज सांगत नाहीत, बट तुम्ही एज सांगून मेन्शन केलेलं आहे, कामाचं स्वरूप सांगितलेलं आहे. सो तुमचं एवढ्या बिझी एवढी एक लेडी एवढी बिझी असताना देखील तिची फिटनेसची काळजी घेते, हे जर का बाकीच्यांनी पाहिलं तर त्यांना पण प्रेरणा मिळेल. तर हा व्हिडिओ आम्ही पब्लिश करू शकतो का? चालेल सर, याच्यातनं पब्लिश करायला काही हरकत नाही.
माझं उलट तुम्हाला अजून एक आहे की आरोग्य ही संपत्ती आहे. संपत्ती मेन कोणती असेल तर ती आरोग्य. आपण कोरोना नंतर सगळ्यांना शिकवलं कोरोनाने की पहिली संपत्ती कोणची तर आरोग्य आहे. आणि आरोग्य चांगलं असेल ना तर सगळ्या संपत्ती आपल्याकडे आपोआप येतात. एवढंच मी सांगू शकते. आणि सगळ्यांनी उलट माझ्या या अनुभवावरनं अजून तुम्हाला सगळ्यांनी हे करावं, कारण की हा क्लास आणि हे म्हणजे खूप चांगल्या पद्धतीचं आहे. म्हणजे येस. जे स्वतः अनुभव घेतील त्यांनाच याचं हे कळेल. पण माझा तर अनुभव खूप छान आहे. आणि माझ्या शुभेच्छा राहतील तुमच्या या सगळ्या सगळ्या ह्याला. आणि खूप चांगल्या पद्धतीने लोकांचं आरोग्य तुम्ही सुधारायचं एक मोठं काम करताय. हे पण खूप चांगले. उलट माझे पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा राहतील. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच मॅडम. थँक्यू. 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 ओके.